हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथं भावाचा तेल चढवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर सर्वात पहिले जे आपले पूर्वज असतात त्यांचे जे फोटो असतात म्हणजे बनवलेले देवाऱ्यामध्ये, ते काढून त्याची पूजा करतात. नंतर पान सुपारी ठेवून त्याची पूजा करतात सर्वजण आणि नंतरच तेल चढवतात. यालाच तेल चढवण्याचा कार्यक्रम म्हणतात. आणि हा हळदीच्या पहिले केला जातो. इथे त्याचंच पूर्ण सामान काढणं चालू आहे. आई आणि मोठी आई चालल्यात, त्यांचं सुरू आहे. इथं आता सर्व महिला येतील आणि तेल चढवण्याचा कार्यक्रम सुरू होईल. गाणे पण म्हणतील. बघा मग व्हिडिओ शेवटपर्यंत. गाणे म्हणूनच तेल चढवतात. आता इथं सर्वजण जमा होतील आणि मग गाणे म्हणायला सुरुवात करतील. तेल चढवल्यानंतर हळद लावून मग आंघोळ करतात. फुलवान नागिनीचे पान फुलवान नागिनीचे पान हळद की कसा घराच्या देवाले तेल चढवा ग हिंदू नवर देवाले तेल चढवा ग हिंदू नवर देवाले बेला फुलवान नागिनीचे पान हळद की कसा गावच्या मारुतीने म्हणा माहिती चढवा ग जिथून देवाले तेल चढवा ग जिथून देवाले बेल फुलवान नागिनीचे पान तुमच्या सोबत म्हणून लागतो नाही बेल फुलवान नागिनीचे पान हळद की कसा गावाच्या आई मायने तेल चढवा ग जिथून वर देवाले तेल चढवा ग जिथून देवाले बेल फुलवान नागिनीचे पान हळद की कसा गावाच्या आई मायले तेल चढवा ग जिथून वर देवाले तेल चढवा ग जिथून वर देवाले आली लाईन बी आली टायमावर. तर आता इथं गाणे वगैरे म्हणून झाले, तेल वगैरे चढून झालं. आता हळद लावतील सर्वजण मिळून थोडी थोडी आणि नंतर मग आंघोळीसाठी घेऊन जातील. तर बघत राहा मग व्हिडिओ शेवटपर्यंत. इथं मोठेही सांगत आहेत की पहिले हळद लावून घ्या. आता उशीर पण झाला खूप, ऊनमध्ये देवाला म्हणजे ग्रामदेवतेच्या दर्शनाला घेऊन गेलो होतो. म्हणजे हळदी 2 वेळ तरी आंघोळ झाली पाहिजे यासाठी. आता इथं मोठे ओवाळणी करून घेतील आणि मग नंतर सर्वजण हळद लावतील थोडी थोडी. हळदीचा कार्यक्रम तर तसे आंघोळ केल्यावर ठेवला आहे, पण हे म्हणजे तात्पुरती हळद लावून घेतील. आता इथं काकू मोठे पहिले लावतील, नंतर मग गावातील किंवा भावकीतील महिला. तर चाललं इथं हळद लावण्याचं काम. पहिले किक्सा लावतात आणि नंतर मग हळद. गावातील काही महिला पण येतात. सर्वजण आता थोडं थोडं लावतात. इथं लाईनी आई, मी पण लावून घेते. चला मग आता बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आता इथं हळद वगैरे लावून झाली. आता इथं आंघोळीला घेऊन जायचं आहे. लाईनी आई, मी आणि या मामी आहेत आमच्या बहीण. आता चाललो भावाला घेऊन.
नानोरा काढला आहे. नानोऱ्यामध्ये आंघोळ करून घेऊन आंघोळ करतात. 2 दिवसाचा नानोरा असते तो. लग्न झाल्यानंतर मग त्याच नानोऱ्यामध्ये नवरदेव नवरी दोघांची पण आंघोळ केली जाते. इथं चाललोय आता भावाला घेऊन आंघोळीसाठी. खूप उशीर झालाय. सकाळी हळद लावायला म्हणजे ग्रामदेवतेच्या दर्शनाला उशीर झाला, त्यामुळे हळदीला पण उशीर झाला. इथं नानोरा मांडलाय. आता इथं आंघोळ वगैरे करून घेतील. सर्वजण आंघोळ करतात. इथं एक जण औक्षण करते. इथं आमची आतेबाई किक्सा टाकताय, हळद टाकते. हे जे मडकी असतात ना, आमच्याकडे त्याला नानोरा म्हणताय. वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी पद्धत. आमच्याकडे अशी पद्धत आहे. आणि तो धागा नवरदेवाच्या अंगाला स्पर्श होऊ देत नाहीत. काही ठिकाणी जवळ असतात, पण आमच्या ठिकाणी खूप दूर दूर ते नानोरा ठेवला जाते, जेणेकरून नवरदेवाच्या अंगाला तो लागला नाही पाहिजे. एका साईडनं आत्याबाई आहेत, मावशी आहे, इकडून मोठी आई. आता ह्या सर्व घरच्या महिला आहेत. आता नानोरा उचलती, दुर्डीमध्ये एक कोणाचं पण मंगळसूत्र टाकतील आणि त्याने उठ बस करावं लागतं. नंतर मग आंघोळ करतील. आमच्या इकडे गंगाळच वापरल्या जाते. मातीचं आंघोळीला अजून पण. हे दुर्डी घेतली चपात्याची आणि आता नानोरा उचलून मग हे नवरदेवाला उठबशा करायला सांगून त्यामध्ये पाणी वगैरे टाकतील, किक्षाचं आणि हळदीचं. आता आंघोळ वगैरे सर्व महिला आंघोळ करू घालतात. आता आंघोळ वगैरे झाली की मग परत एकदा ओवाळणी करून घेतात आणि मग जे बाकीचे काम असतात राहिलेले ते. चला मग इथं संपते व्हिडिओ. पुन्हा भेटू लवकरच. बाय.